नमस्कार. स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. बी.एड कॅप प्रोसेसपासून कॉलेज ॲडमिशनपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. सध्या विद्यार्थ्यांना येणारा एकच प्रॉब्लेम म्हणजेच की जो कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे तर हे अपलोड करण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे. मी प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना सांगत आहे की कन्व्हर्जन सर्टिफिकेटमधील मार्क आणि त्याचबरोबर जे ऑनलाईन फॉर्ममधील मार्क आहेत तर हे सेम पाहिजेत. जर तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट जमत नसेल तर कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट तयार करून घ्यायचं आहे. कारण का अनेक विद्यार्थी मला मेसेज करत आहेत, परंतु दिवसभराचं बिझी शेड्यूल असल्यामुळे हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट प्रत्येक युनिव्हर्सिटीनुसार मला तयार करायला लक्षात घ्या होत नाही आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की जवळच्या असणाऱ्या कॉलेजमध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये जाऊन हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट तयार करून घ्यायचं आहे. आणि याचबरोबर आता साधारणतः 22 तारीख आता एकच दिवस बाकी आहे, 22 तारीखच बाकी आहे. 22 तारखेनंतर मुदतवाढ होणार का, तर आपण याच्यामध्ये आता कुठल्याही प्रकारची शाश्वती देणार नाही आहे. कारण का मागील 4 दिवसांमध्ये ही मुदतवाढ झालेली होती. लक्षात घ्या की आत्तापर्यंत साधारणतः 60,000च्या आसपास लक्षात घ्या पोर्टलवरती अर्ज आलेले आहेत. त्यातील लक्षात घ्या बहुतेक अर्ज लॉक झालेले आहेत आणि त्यातील व्हेरीफाय होण्याची जी प्रोसेस आहे ती अजून चालू आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे अजून अर्ज व्हेरीफाय झाले नाही आहेत तर त्यांनी प्रतीक्षा करायची आहे. पुढील 2 दिवसांमध्ये साधारणतः उद्यापर्यंत, आज आणि उद्यापर्यंत हे तुमचे अर्ज आहेत व्हेरीफाय होऊन जाणार आहेत. आणि यामध्ये लक्षात घ्या की आता याच्यानंतर लक्षात घ्या की तिथे ऑप्शन आहे ELCTचा ऑप्शन अजून उपलब्ध झालेला नाही आहे. नॉट फिल ELCT अशा प्रकारचा ऑप्शन येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाही आहे. इंग्रजी माध्यमांचा कॉलेजमध्ये ऑप्शन भरण्यासाठी जो ELCTचा ऑप्शन आहे तो अजून लॉग इनमध्ये उपलब्ध झाले नाही आहे. तो उपलब्ध झाल्यानंतर आपण माहिती देऊ आणि याच्यानंतर पुढची प्रवेश प्रक्रिया असणार आहे, कॉलेज मेथड असणार आहे आणि त्यानंतर कॉलेज सिलेक्शन. तर याचं स्वतंत्र वेळापत्रक आहे ते पोर्टलवरती प्रसिद्ध केले जाईल. आणि याच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट लागेल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, त्यानंतर अंतिम मेरिट लिस्ट. अशा सगळ्या गोष्टींनंतरच कॅप राऊंड पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये सुरू होणार आहे. कॅप राऊंड साधारणतः 1 ते 2 एकत्र असतात, याची माहिती देखील आपण देणार आहोत. तर अशा प्रकारे आता विद्यार्थ्यांना लवकरात लवकर फॉर्म लॉक करायचे आहेत. कारण का 22 तारखेनंतर मुदतवाढ होणार की नाही हे CET सेलवरतीच अवलंबून आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. B.एड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.